मूर्ती लहान आहे पण किती छान आहे ना, आवडली की नाही तुम्हाला? अशीच मूर्ती प्रत्येकाने आपल्या घरामध्ये घडायला पाहिजे महाराज. अशी सुंदर रत्न जर घडली ना महाराज, तर आपल्या घरामध्ये मी नक्कीच एक गोष्ट सांगून जाईल महाराज. आपल्या घरातल्या कुळामध्ये नाही तो मृदुंगाचार्य झाला मी तर म्हणेन चालेल महाराज, ऐका, नाही तो मोठा गायक झाला ना तरी चालेल, पण तो ह्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेला मुलगा आहे ना मात्र महाराज, तो इतर मुलांसारखा तुम्हाला रस्त्यावरती पडलेला मात्र दिसणार नाही आहे, नाही दिसणार. तो मुलगा आई बापाचा स्वाभिमानाने शेवटपर्यंत सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही महाराज, ऐका. हे गुणधर्म फक्त वारकरी शिक्षण संस्थेतच मिळतात बरं का. मोठ्यांचा आदर करणं महाराज हे आम्हाला किती शिकवलं ना घरी तरी पण नाही महाराज, त्याच्यासाठी सोनारानंच कान टोचावे लागतात महाराज. म्हणून अशी रत्न विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, त्याचं शब्दामध्ये वर्णनच करता येत नाही. असे संत मात्र जन्माला आले, त्यांचा महिमा माझ्यासारख्याने काय वर्णन करा, कारण संतांचा महिमा इतका मोठा आहे, किती मोठा आहे महाराज. महाराज दोघे जण भांडण करत होते, ते ऋषी होते महाराज, ऐका, विश्वामित्र आणि वसिष्ठ ऋषी. दोघे जणांचं भांडण लागलं महाराज. कशावरून भांडण लागलं माहिती का? माझं 60 वर्षाची तपश्चर्या आणि वसिष्ठांचं म्हणजे अर्धाक्षण सत्संगती. म्हणले याला एवढं इतकं महत्व, याचा अर्धाक्षण सत्संगती आहे, तरी याला राजर्षींमध्ये मान दिला जातो आणि मला जास्त मान नाही आहे, म्हणून दोघांचं भांडण लागलं. म्हणले आपण दोघांमध्ये किती भांडण केलं, आपण दोघांमध्ये किती भांडण केलं तर भांडण मिटू शकत नाही. म्हणले त्यासाठी आपल्या बापाकडे जावं लागेल. म्हणते चला. गेले महाराज. बाप कोण? मात्र ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर म्हणले का हो आमच्या दोघांचं भांडण आहे, तुम्हीच मिटू शकता. म्हणले काय भांडण आहे? म्हणले यांच्या अर्धाक्षण सत्संग वसिष्ठांकडे आहे, त्यांना राजर्षी दरबारामध्ये मान दिला जातो. माझ्याकडे 60,000 वर्षाचं तपाचं सामर्थ्य माझ्याकडे आहे, पण मला मान मात्र तितका नाही आहे. विश्वामित्र रागीट होते मात्र महाराज, ऐका, कारण की महाराज तेव्हापासून मात्र महाराज मानापानाला ही पद्धत लागलेली आहे, म्हणून प्रत्येकाच्या पुढे काही ना काही पदवी तेव्हापासून दिलेली जाते म्हणा. आताच नाही असं नाही आहे, तेव्हापासून मात्र पदव्यांवरून भांडणं आहेच मात्र महाराज. एक जण म्हणलं का हो ताई तुमच्या पुढं कोणती पदवी नाही का? म्हणलं नाही, आम्हाला आमचं नावाची हीच आमची पदवी. म्हटलं का पदवी घेऊन? अरे नाही, त्या सेवक आपण त्या भगवंताचे किती पदवी त्याची घेतली म्हणून आपण तितकं त्याच्यासारखं मोठं तर होऊ शकत नाही आहे, पण त्याचे सेवक मात्र होऊ शकतो. म्हणून आम्ही आमच्या गाडीवर कधीच पदवी लावून नाव लिहित नाही, आजोपर्यंत नाव लिहित नव्हतं महाराज. पण आमचे भागवत बाबा म्हणले ताई तुम्ही गाडीवर हिंडताना ती तुमची गाडी म्हणून तर कळवू द्या, म्हणून तरी नाव लिहा, म्हणून थोडं नाव फक्त लिहिलं बरं का. परंतु असं नावासाठी तेव्हापासून भांडणं चालू. म्हणले नाही नाही काही करा पण आमचं दोघांचं भांडण मिटवा. म्हणले ठीक आहे ठरलं महाराज. पण आता भांडण मिटवण्यासाठी तिथे फक्त एक जण असल्यावरती भांडण मिटतं का? अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला गावाची तंटामुक्तीचे जेवढे आहे तेवढे गोळावे करावेच लागतात. गुलेवाडी जेवढी तंटामुक्तीचे अध्यक्ष तेवढे यावंच लागतात, आहे की नाही? भांडण आल्यानंतर तुमच्याकडे कधी भांडणच होत नाही का? म्हणजे हो तरी म्हणा. भांडण मिटवण्यासाठी म्हणले आधी तंटामुक्ती सगळे बोलावे लागते. म्हणले कोणाकोणाला बोलायचं? म्हणले सूर्यदेवाला बोलवावं लागेल. म्हणले बरं ठीक आहे सूर्यदेवाला बोलूया. दुसरा म्हणले सागराला बोलवावं लागेल. बरं सागराला बोलूया. मग तिसरं कोणाला बोलवायचं? मग शेषाला बोलवायचं. हे 3 जण आले का तुमचं भांडणच मिटलं. म्हणले काय सांगता, मी आत्ता जाऊन घेऊन येतो. हे कोण म्हटलं? विश्वामित्र म्हटले महाराज. म्हणले आत्ता लगेच घेऊन येतो मी त्यांना. विश्वामित्र तड 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 महाराज सूर्यदेवाकडे गेले. म्हणले सूर्यदेवा माझं काम आहे. काय काम आहे? माझ्यासोबत तुम्हाला आत्ता लगेच चालावं लागतंय. म्हणले मी येतो, पण एक काम करा, माझं इथं कुणीतरी हजेरी लावली पाहिजे ना. जर मीच जर तुमच्या सोबत आलो तर ह्या पृथ्वीवरती प्रकाश अंधकार मादेल, हाहाकार होईल, म्हणून इथे काहीतरी तुम्हाला सोय करावी लागल. म्हणले आता सोय तुझ्या एवढं प्रखर प्रकाश देण्याचं कार्य माझ्याकडे तर नाही आहे, सामर्थ्य नाही आहे. म्हणले मी आलोच, 2 मिनटं आलो तुमच्याजवळ. तिथून निघाले आणि सागराकडे गेले. सागराला म्हणले तुला माझ्यासोबत यावं लागतंय. सागर म्हणलं महाराज तुमच्यासोबत मी यायला तयार आहे, पण माझा एवढा मोठा ओघ आहे, जर मी गावोगावी तुमच्या मागे जर हिंडत फिरलो गल्ली गल्ली ना, निस्ता कालचा पाऊस प्रत्येक गल्लीत हिंडला तर लोक घराबाहेर नाही आली, जर सागरच आला तर घरं राहतील का?
घरच राहणार नाही म्हणले, माझा एवढा मोठा ओघ आहे, हा कसा तरी तुम्हाला सामावून न्यावायची ताकद आहे का? म्हणले हे सुद्धा माझ्याच्याने जमणार नाही, मी आलोच म्हणले, थांबा. तिथून निघाले, शेष नागाकडे गेले आणि शेष भगवंताला म्हणू लागले, तुम्हाला माझ्यासोबत यावं लागतंय. आता शेष भगवान म्हणले, ऐका, मला काही काम नाही म्हणले, तुमच्या सोबत येऊ शकतो म्हणले, फक्त एवढा माझा पृथ्वीवरचा बोज आहे का, करा तुम्ही थोडासा वरती धरा, मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. म्हणले महाराज असं काय बोलता, एवढी पृथ्वीचा बोज धरणं काय सोपं आहे का? म्हणले अजिबात जमायचं नाही. हे विश्वामित्र माघारी निघून आले. म्हणले हे तिघं सुद्धा यायला त्याला टाईमच नाही म्हणले, आहे की नाही. ज्याला अनेक कारणं असतात, हां त्याला बोलण्याचीही कारणं असतात. म्हणले त्यांचा येणारच नाही म्हणले, हे भांडण मिटणार नाही. हां नंतर मात्र ब्रह्मदेव वसिष्ठांना म्हणले, तुम्ही जाता का? म्हणले हो मी जातो महाराज. वसिष्ठ निघाले महाराज. वसिष्ठ भगवंत सूर्यनारायणाकडे गेले आणि सूर्यनारायणाला नमस्कार केला. ऐका, जे खरे संत असताना त्यांच्या अंगामध्ये कधी नम्रता असते, लक्षात ठेवा. नम्र झाला भूता त्याने कुंडली अनंता. नम्र झाले मात्र महाराज आणि नम्र होऊन त्यांनी सूर्यनारायणाला सांगितलं, महाराज तुम्हाला माझ्यासोबत यावं लागतंय. महाराज मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण माझा हा प्रखर उष्णता देणं, माझा तेजस्वी रूप आहे, हे सगळं पृथ्वीवरती जर नसलं तर अहंकार माझे, इथे काहीतरी करा. महाराज ज्या संतांची देह इतका पवित्र झाला असतो ना, ज्यांचा देह पवित्र झाला ना, त्यांच्या अंगावरचे वस्त्रही तितके पवित्र होतात, लक्षात ठेवा. स्वतःची लंगोट काढली महाराज आणि तिथे लावली सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश. हां महाराज माझ्या वसिष्ठांच्या लंगोटीचा पडला. महाराज ज्ञानोबाराय सांगता, लंगोटी लाविली त्याने सूर्यास, ही लंगोट लावली. सूर्यनारायण सोबती निघाले, सागराकडे गेले. सागराकडे गेल्यानंतर नम्र झाले आणि नम्र झाल्यानंतर सागराला म्हणू लागले, तुला माझ्यासोबत यावं लागतंय महाराज, पण मला सामावून घेण्यासारखं काही आहे का तुमच्याकडे? माझ्या वसिष्ठांचं कमंडलू होतं, ते कमंडलू काढलं आणि अख्खा सागर कमंडलूमध्ये. आता ते कमंडलू केवढं असं लक्षात आणा. तुम्ही म्हणा पक मोठं असं अजिबात नाही. साधकामध्ये साधूमध्ये तेवढी ताकद असते महाराज. ऐका, तेवढा सागर त्या कमंडलूमध्ये घेतला. शेष भगवंताकडे गेले. शेष भगवंताकडे गेल्यानंतर शेष भगवंताला नम्र झाले. कधी पण महाराज नम्रतेने कोणतंही काम केलं ना महाराज, प्रत्येक कामं होत असतात, लक्षात ठेवा. पण नम्र त्या ठिकाणी असावं लागतं. नाहीतर माजलेल्यासारखं धाडधाड गेलं तर मात्र महाराज भीमासारखं अवदंड काम जर केलं तर काम कधीच होत नाही आहे. त्यासाठी नम्र व्हावं लागतं. शेष नारायणाला सांगितलं तुम्हाला माझ्यासोबत यावं लागतं. पण इथं कोण आहे? पृथ्वीचा बोज कोण वाहणार? महाराज वशिष्ठांनी आपल्या हातात असणारी जी काठी होती ना महाराज, हा ती काठी त्या ठिकाणी लावली. अख्खी पृथ्वी त्याच्यावरती भारावत झाले. तिघे जण आले आणि तिघे जण आल्यानंतर मात्र वशिष्ठ पाहतच राहिले. मात्र ऐका, वशिष्ठ पाहत राहिले आणि वशिष्ठांनी पाहिलं. म्हणले का हो, ह्या तिघांना तुम्ही आणलंच कसं काय? हे तिघं येऊ शकत नव्हते, तुम्ही आणलंच कसं काय? वशिष्ठांनी सांगितलं, माझ्याकडे काहीच नव्हतं, फक्त माझ्याकडनं यांना अर्धा क्षण सत्संगतीचं पुण्य फक्त प्राधान्य केलं. त्या पुण्याच्या जोरावरती आखी विश्व चालत असते. ही सत्संगती इतकी महत्वाची आहे. विठ्ठल विठ्ठल वैसता संताची संगती कळो येतील कमलापती. त्या संतांचं इतकं सामर्थ्य आहे की महाराज म्हणतात, आपल्या गायी कसं दूध देतात 30-40 लिटर, तिच्याकडे सकाळी धुयलं तर संध्याकाळी काढल्याशिवाय मध्ये हात घालू कासाला देत. जर घासाला हात लावायला गेलं तर मालक एक करते, तांब्या एकीकडे करते. परंतु कामधेनूकडे गेल्यानंतर मात्र ती रात्री कधी दिवसा कधी देत असते. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. तुकोबाराय म्हणतात, माझ्या संतांनी स्वतः त्या संतांच्या मेळाव्यामध्ये जाऊन संतांचे संगतीचं महत्त्व काय आहे, ते संत रात्रंदिवस काय करतात, त्यांनी ते केलं. म्हणून त्या संतांचं महत्त्व आजही आहे. नक्कीच सांगेल, आज ते संत ज्ञानोबाराय तुकोबाराय आहे तेथपर्यंत नाही महाराज, त्यांचं नाव आहे तेथपर्यंत चंद्र सूर्य आहे महाराज. ही संतांची ताकद आहे महाराज. म्हणून मोठ्या प्रेमानं भावनं जे संतांनी केलंय, आपल्याला मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. करा जरा थोडंसं, घ्या त्रास, जरा बसून हात कंटाळ्याचे, हात असे जरा भाकरी थापल्यासारखे नका करू खाली, असे वर
अजून नका लगेच बाजू वाजवायला सांगितलं. वर करा हात, चांगले ताट करा, चांगले मानवासारखे ताट करा. मानव आहे असे, हो की नाही. आणि सगळ्यांनी भजन करायचं आहे, मोठ्या प्रेमानं करायचं आहे. विठोबा कुमार हरी जय 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 विठोबा कुमार जय जय विठोबा कुमार विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमार हरी जय जय 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 विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमार हरी जय जय हरि जय 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 विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी हरि जय भगवंताची भक्ती करत असताना भक्तीमध्ये मोठ्या प्रेमानं भावेनं आणि खरं सांगायला गेलं महाराज, हे भक्तीचं सामर्थ्य आहे बरं का. हे भक्तीची पुण्याई आहे आणि त्या जोरावरती. आणि मी कीर्तन चालू झाल्यानंतर आधीच सांगितलं होतं, खरं या गुलेवाडेकरांची पायी दिंडी सोहळ्यामध्ये मी नक्कीच ह्या माता मौलींची लाडकी लेक नक्की झाली असेल मात्र महाराज. कारण की मला अधिकार प्राप्त करून देणारं हे सर्व समाज आहे आणि नक्कीच मी प्रयत्न करेन त्यांच्या लेकीचा सन्मान मात्र एवढ्या थाटात झाला तो नक्की त्या पात्रतेची तरी मी ठेवन, अभिमान ठेवन नक्कीच. कारण की लाडकी लेक मी संतांची मजवर कृपा बहुतांची. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, मी स्वतः ते अनुभवलंय म्हणून त्यांचा वर्णन मी शेवटच्या चरणामध्ये सांगतो. तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण, आपण तुका म्हणे तुका म्हणे अंगे भावे ते आपण, तुका म्हणे अंगे भावे ते आपण,
तुका म्हणे अंगी भावे ते पावन तुका म्हणे अंगी भावे ते पावन हरेच महिमान जैल काढो तरीच महिमान जैल काढो बबू दुधड झाली म्हैस गाय बबू दुधड झाली म्हैस गाय तरीच महिमान येईल काळो तरीच महिकाळो बबू दुधड झाली म्हैस गाय बबू दुधड झाली म्हैस गाय हरे भोजीला तरी भोजीला काज कामधेनु तरी भोजीला काय तरी भोजीला काज कामधेनु काम तरी भोजीला काय हो कामधेनु हरी भोजीला काय कामधेनु कामधेनु तरी भोजीला काय कामधेनु कामधेनु काम तरी होईल काय कामधेनु कामधेनु राम कामधेनु तरी ना कामधेनु कामधेनु तरी होईल काज कामधेनु वा वा तरी भोजील काज कामधेनु कामधेनु तरी भोजील काज कामधेनु 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 अरे होईल काय कामधेनु बबू दुधड झाली म्हैस गाय बबू दुधड झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनु तुका म्हणी अंगी भावी ते आपण तरीच महिमान येईल कळो
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. मतीप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आळंदी निवासी असणारे रत्नाकरजी महाराज नवे नवे जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, चुकलं बोलण्याच्या वेगामध्ये काही वाईट वक्त गेलं असेल तर तुमची लेख म्हणून इथे टाकून जा. नवे नवे भगवंताची आराधना करत असताना कीर्तन नक्की चांगलं असेल तर घेऊन नक्की जा. महाराज कीर्तन प्रत्येकजण श्रवण करतं, कीर्तन ऐकतं, पण आचरणामध्ये थोडंसं तरी आम्हाला आज कलियुगामध्ये आणावंच लागेल. प्रत्येक कीर्तनकार सांगतो मातापित्याची शेवट सेवा करा, पण मी नेहमी वेगळं सांगत असते. महाराज तुमच्या मातापित्याची सेवा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमचा मातापित्यांचा शेवट जर चांगला करायचा असेल तर तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा चांगली करा. जेव्हा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांची चांगली सेवा कराल ना, कुणीतरी येऊन आपली भाऊजाई आपल्या आईवडिलांचा सांभाळ चांगला केल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून आहे ते सासू सासरे चांगले जर सांभाळले ना, आपले आई वडीलसुद्धा कुठेतरी खुश राहणार आहे. घडलेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करताना असताना संदीपन गुरुकुल आश्रमातील सर्व विद्यार्थी, सुंदरानंतर आलेले असणारे राम महाराज, शुभम महाराज, माऊली महाराज आणि करण दोन महाराज, एक करण महाराज कुठे गेले आहे, हां करण, तसेच छोटे माऊली असणारे संपूर्ण ही टाळकरी मंडळी, बालगोपाळ, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, आमचे बाबा आहेत मागे, आमचे मामा या ठिकाणी आहेत, आमचे आप्पा रामनाथ बाबा नरवडे या ठिकाणी ते काकड्यासाठी दरवर्षी असतात. तसेच मला आजची ज्यांच्यामुळे सेवा मिळाली ते असणारे आमचे दादा नवनाथ दादा राऊत, त्या दादांमुळे आज मला ही सुंदर सेवा करण्याचा योग पुन्हा आला. तसेच आमचे रामनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ज्यांचा वारंवार मला वेळोवेळी फोन येत होता, ताई हे पाहिजे ते दे द्या. म्हणजे प्रत्येक कीर्तनकाराची ज्याच्यावर सर्वात मोठी जबाबदारी असते ते म्हणजे आमचे हरिभाऊ दादा ढमाले महाराज. सर्व नियोजन करणं, आयोजन करणं एकल्याचा खेळ नव्हे रे बाला, म्हणूनच मेळ जमवला. त्यासाठी फक्त कीर्तनकार आणून नाही जमत, सगळे तुम्हीसुद्धा आले पाहिजे, तुमचीसुद्धा आजची सोय झाली पाहिजे. म्हणून ही सगळी तयारी, ही सगळे ग्रामस्थ मंडळी, कमिटी मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ, बालगोपाळ, नवे नवे बाजूला बसणारे असणारे तरुण पिढी, सर्व आज कलियुगामध्ये आज त्यांची गरज आहे महाराज. आज कुठेतरी पुढे तरुण आल्याशिवाय आज समाजाला दिशा मात्र दिसणार नाही. आज आमचा तरुण चांगला घडला की महाराज मी एक नक्की सांगून जाईल, आज आमच्या कानावरती ज्या बातम्या येतात ना, आमचा तरुण चांगला घडला, आमच्या आईला एक जबाबदारी नेहमी जाऊन शिकवेल, महाराज तुमच्या मुलाला नाही जास्त काही करता आलं पण संस्कृती इतकं चांगली द्या ना. जशी तुमची बहीण तुझ्या घरामध्ये आहे ना, प्रत्येक मुलाला बाहेर जात असताना सांगा तुझी बहीण जशी घरामध्ये तुला जबाबदारी जशी तुझी आहे ना, तसे कुणाची तरी ती एक बाहेर असणारी मुलगी आहे, त्या बहिणीला त्या तुझ्या बहिणीसारख्या नजरेनं बघ, ती मुलगीसुद्धा सुरक्षित राहील. जर एखादी मुलगी जर अडचणी सापडली असेल तिला सहाय्य करण्यासाठी तू जा. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज येतीलच यात नाही, पण मावळे म्हणून तरी आम्ही त्या छत्रपतीचे काहीतरी सहाय्य करू शकतो. ह्याच ही कलियुगाची गरज आहे आणि प्रत्येक घरामध्ये ही गरज आम्ही भागवली पाहिजे. म्हणून मात्र महाराज एवढे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, कुठेतरी हे अत्याचार थांबले पाहिजे. म्हणून हा कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायणा दिल भेटी. म्हणून सुंदर असं सर्वांनी सहाय्य केलं, सर्वांचा आभार मानते. चॅनलवाले दादा हे नाव मात्र माहिती नाही मला, काय कैलास दादा, त्यांचं सुंदर असा चॅनल आहे, ते सप्ताहाचं शूटिंग करतात. हा त्यांचं धन्यवाद मानते. आमच्या राऊत बाबांचं साऊंड सिस्टीम आहे, सुंदर प्रकारे आवाज दिला, त्यांचंही धन्यवाद म्हणून सर्वांचं एकदा विनम्र अभिवादन करते. चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा करावी. ही आपली लेख म्हणून सांभाळून घ्यावं आणि माझी घडलेली सेवा पूर्ण विराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हाँ बोली रे देवा बोले हे माझे उच्चारिला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कमरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान जय.